Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. Morning. Good morning. नाश्ता ready. आज आहे पराठे. हा बाय सावकासा. बॅक फ्रॉम हॉस्पिटल. रचनाला मी जॉईन केलंय. फटक्कीने फ्रेश अप झालो 5 मिनिट्समध्ये. स्टॉप आला ते. चल बाय. तुम्ही या, मी गाडी घेऊन बाहेर थांब. आजच्या नंतर उठून फार्मसी का? चलो लेट्स गो. सरप्राईज. सनी बोलतो बायकोला सरप्राईज. अजून किती सरप्राईज देणार? आणि मला माहिती आहे कुठे चाललो तरी होतं बायकोला सरप्राईज. ऍक्च्युली जे पण आम्हाला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहितीच असेल की आम्ही खूप असं आमच्यासाठी लोणावळा वॉज लाईक एकदमच जायचंच. आम्ही जायचोच कारण तिकडचं वातावरण तिकडचं वातावरण इज टोटली डिफरंट. एक वाईब्सच वेगळे येतात. प्लस मस्त गरमागरम सगळं भजी वगैरे ते सगळं काय खायला मिळतं. आणि नवीन स्पॉट आम्हाला आवडतो. मेन म्हणजे त्या नवीन स्पॉटवरचे जे ते ताई दादा आणि ते जे काकी आहेत ते खूपच गोड आहेत. ते गेल्या गेल्या आम्हाला ओळखतात. सो एक वेगळं वाईब्स आहेत. म्हणून आज सनी म्हटलं की मला टाइम आहे, आपण जाऊया. आज सनीचं फक्त हॉस्पिटल होतं, क्लिनिक वगैरे काही नाहीये. दोन्ही क्लिनिक नाही आहेत आज, बिकॉज आज सॅटर्डे एकच दिवस आहे ज्या दिवशी फक्त हॉस्पिटल असतो. म्हणून मग तो म्हटलं की चल आपण जाऊयाच आणि सनसेटच बघूया. आता वाजलेत 5:20 झालेले आहेत अँड वी आर स्टील इन घाट. म्हणजे घाटमध्येच आहोत, अजून आम्ही पोहोचलो नाही. लेट्स सी. आईंना पण विचारलेलं, पण कसं आईंचं ना म्हणजे जास्त त्या अजून तेवढ्या नाही चालू शकत. कारण त्या ऑलरेडी आमच्याबरोबर त्या दिवशी आलेल्या आणि त्याच्यानंतर ते स्वेलिंग आलं त्यांना. म्हणून मग त्या म्हणतात की एवढं ऑल ऑफ अ सडन मी नाही एवढं मोठं स्टेप घेऊ शकत. सो त्यांना थोडंसं स्लोली आणि इव्हेंच्युअली ऑफकोर्सच ते होणारच आहे. म्हणून त्या म्हटल्या की नाही मला नाही यायचं आहे. सो मग आम्ही निघालोत आता. तेच मी सनीला म्हणत होती, आता आपण लोणावळ्यात अशी कोणती जागा आहे जी आपण एक्सप्लोअर नाही केली आहे. ऑलमोस्ट जागा आम्ही एक्सप्लोअर केलेत, लाईक टुरिस्ट प्लेस पण एक्सप्लोअर केलेत. पण असतं ना काही जागे हा बघा म्हणजे ऍक्च्युली एक्सप्रेस वे सांगतात की अजिबात तुम्ही इकडनं मध्ये यू टर्न नाही मारायचं आणि स्पीड एवढी असते. आणि तो बघा त्यांनी सगळ्यांना अडवले सगळे. म्हणजे ते लोक पण किती स्पीडने असतील. एकामुळे पूर्ण धडाधड एक्झॅक्टली ऍक्सिडेंट झाले. एक्झॅक्टली बापरे. ट्रेलर असतात तर त्यांना कंट्रोल नसतं. ते किती कंट्रोल करायला घेतलं तरी ते बॅश होऊन जातात. हा आणि मग असे ते हे होतात ऍक्सिडेंट. आय होप तिथे कॅमेरा असेल आणि ते कॅप्चर झालं असेल आणि त्याला फाईन लागलं. हे तुम्ही स्वतः तर रिस्क घेतातच, पण त्याचबरोबर कितीतरी लोकांचं आयुष्य पण एक रिस्क मध्येच टाकतात ना. त्यांनी त्याच्या पाठीमागे जो पण गाडीवाला होता त्याने पण अर्जंट ब्रेक, म्हणजे लिटरली आमच्या पुढच्या सगळ्यांनी अर्जंट ब्रेक दाबले. आणि ते कळून जातं जेव्हा लाल लाईट येते तेव्हाच समजून जातं की सगळ्यांनी अर्जंट ब्रेक दाबले. बट कधी कधी तो ब्रेक नाही पण लागत, मग त्या टायमाला होतच ना. मग ते आणि एक्सप्रेस वे तर होतच होतं. बट ठीक आहे चलो. सो मी काय बोलत होते, तर मी म्हणत होते की आम्ही ऑलमोस्ट जागा लोणावळ्यामध्ये एक्सप्लोअर केलेल्या आहेत. बट काही जागेचे वाईब्स जे असतात ना ते अमेझिंग असतात. आपण कितीही वेळा तिथे गेलो तरी आपल्याला असं वाटतं की परत तिथे जावं. आणि तुमची अशी कोणती जागा आहे मला तुम्ही नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये, जिथे तुम्ही कितीही वेळा गेलात तरी तुम्ही बोर नाही होत. जसं की आम्ही लोणावळा, महाबळेश्वर, आम्ही कितीही वेळा, गोवा कितीही वेळा जाऊ शकतो. पण तिकडचे जे वाईब्स आहेत ना ते टोटली डिफरंट असतात. आणि काय सांगू अजून मज्जा येते. आणि दुसरं की लोणावळ्यामध्ये कुठली अशी जागा आहे जिथे आम्ही जाऊ शकतो असं वेगळं काही?
आम्हाला नक्की सांगा तुम्ही. तुम्ही जर आम्हाला म्हणजे एवढ्या वर्ष बघतच आहात की कुठली जागा आम्ही एक्सप्लोर केली हे तुम्हाला Exactly. माहितीच आहे, कुठल्या कुठल्या जागा. सो जे नाही केलं तर आम्हाला नक्की ते सांगा. पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आम्ही गेलोत लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, जे आम्ही नेहमीच जातो. शिवलिंग पॉईंट आम्ही नवीन शोधलाय, जिथे आम्ही आत्ता रिसेंटली खूप जायला लागलो. त्यांनी आम्हाला ते इंट्रोड्यूस केले उन्नती आणि सिद्धेशनी, आणि दॅट इज द बेस्ट प्लेस. मला म्हणजे वाटतं कमी तिथे गर्दी. कमी गर्दी असते, माकडं जास्त त्रास देत नाही, आणि वारा खूपच चांगला येतो तिथे, बिकॉज देर इज नो फेन्सिंग, आणि छान वाटतात. वाईब्स खूप तिकडचे छान आहेत. सो ते आम्ही गेलो. त्यानंतर तिकडे Temples, जेवढे temples. जैन टेम्पल्स आहेत तेवढे आम्ही व्हिजिट केलेले आहेत. म्युझियम व्हिजिट केलंय. ते अपसाईड डाऊन जे नवीन झालेलं ते आम्ही व्हिजिट केलेलं आहे. त्याच्यानंतर काय, मॉलमध्ये आम्ही गेलेलो आहोत. कुमार रिसॉर्ट जर तुम्ही आम्हाला म्हणत असाल, तिथे पण गेलो खूप आधी, पण ते रिसॉर्ट वगैरेला आम्हाला जायचं नाहीये. रेस्टॉरंट्स आम्ही ऑलमोस्ट एक्सप्लोर केलेले आहेत. पावना लेक आम्ही गेलेलो आहोत, जे नियर बाय मी तुम्हाला आहे ते. अजून कामशेत आहे तिथे, कामशेत, लोणावळा, कामशेत. हा ते तिथे आम्ही गेलेलो आहोत. अजून अशी कोणती हिडन प्लेस आहे जी तुम्हाला माहिती आहे आणि आम्हाला नाही माहिती आहे, ती तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आम्हाला आवडेल नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा एक्सप्लोर करायला. डायनोसॉरवाला आहे ते सुद्धा आम्ही गेलेलो आहोत. सो मला वाटतं आपण ऑलमोस्ट गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. फोर्ट वगैरे आम्ही नाही गेलो. फोर्ट ट्रेकिंग वगैरे करावी लागते तिथे, बट अशा जाऊ शकतो. कारण आम्ही तिथे ट्रेकिंग केली तर आपण फोर्ट. हा, आता तर आम्ही सगळीकडे ट्रेक करू शकतो. मला जीवन दादा नेहमी म्हणायचं की तू चल ना ट्रेकिंगला, चल ना, पण आय एम नॉट ट्रेकवाला पर्सन. मी बोली नाही, पण ह्या वेळेस त्यांच्याकडनं आम्ही ट्रिप प्लॅन केली आणि आम्हाला त्यांनी लिटरली ट्रेकिंगवरच पाठवलंय. ह्याला जाऊ दे. सो त्यांनी लिटरली आम्हाला मेघालयमध्ये खूप सारे ट्रेक करवले. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. मी त्यांच्याशी जेव्हा आल्यावर बोलली, मी त्यांना तेच बोलले, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, मी एवढं ट्रेक केलेलं आहे. सो चला मग आता लेट्स गो. बसून बघायचा होता तो. बघू ना, अजून बाकी आहे. अरे आपण वरती जायलाच अर्धा तास लागेल, तोपर्यंत तो सेट होईल. 15 मिनिटात. पण आज बघ ना, सॅटर्डे तरी गर्दी का नाहीये? वर असेल गर्दी अजून. ते तर आहे. सनसेट. सो फायनली बिफोर सनसेट, सेट नाही झालं ना अजून, अजून हाफ एन आवर आहे. सनीने पोचवलं. आणि हा जो फर्स्ट, भाई घाबरतात, हा जो फर्स्ट आहे हा आहे टायगर पॉइंट. हा टायगर पॉइंट आहे. ह्याला पुढे लागून आहे लायन्स पॉइंट, आणि थोडंसं अजून पुढे गेलं की मग ते शिवलिंग पॉइंट येतं. आणि हा जो रोड आहे दिस इज टुवर्ड्स एम्बी व्हॅली. जेव्हा तुम्ही लोणावळ्यात येतात तेव्हा तुम्हाला वरती यायचं आहे, कारण खूप लोक आम्हाला विचारतात की तुम्ही एक्झॅक्टली कुठे गेलात. आता बघा, हा जो इकडे पॉइंट येईल दिस इज लायन्स पॉइंट, आणि मग थोडंसं पुढे गेलं की आपलं शिवलिंग पॉइंट. आणि सनी ॲज ऑलवेज आणि ॲज युजल काय खाणार आहे? कांदे पोहे. म्हणजे ना, त्याच्या आहेत ना काकी, त्यांना पण कळलंय आता की याला काय आवडतं. त्या पण बनवून देतात. त्यांच्या मेनू मध्ये आहे की नाही मला माहित नाही. म्हणजे कारण इथे युजली जेव्हा तुम्ही आलात ना, तर तुम्हाला भजी वगैरेच खायला मिळतं. कॉर्न भजी, चीज भजी, वडापाव पण नाही मिळणार. ते पण खूप क्वचित जर त्यांना विचारलं आणि असेल तर, नाही तर नाही. भजीवाला टाईप आणि मॅगी हाच एक ऑप्शन असतो. बट सनी लिटरली सगळीकडे विचारतो कांदे पोहे. आणि जेव्हा त्याला कळलं की ह्या काकी कांदे पोहे बनवतात, ते पण छान बनवतात, तर दरवेळेस ते कांदे पोहे त्यांच्याकडनं बनवून घेतो. 2 टाइम मागितले. लास्ट टाइम ना त्यांनी सांगितलं की ती 2 प्लेट्स हवे. ते ना, हा बोलतो ना 1च प्लेट हवी. आणि त्यांनी काय माहिती, त्यांनी 2 प्लेट्स बनवून ठेवलेले. ह्यांनी 1 प्लेट खाल्लं, बोलतो अजून त्यांना शिफ्टी होती म्हणून. अँड असं म्हणजे छान बनवतात त्या. म्हणून मला माहित होतं की सनी इथे येऊन पण कांदे पोहेच मागणार आहे. जर मिसळ असती ना तर मिसळ पण खाल्ली असती याने, है ना? विचारू का मिसळ? नको नको नको.
त्यांचं इथे काय माहिती का, इथे वरती ना पाव वगैरे नाही त्यांना मिळत. ते लोक पुढे गावात राहतात आणि पाव त्यांना जर घ्यायचं असेल तर खालून वगैरे आणावं लागतं आणि खाली म्हणजे जाणं म्हणजे अर्धा तास तरी लागतं. म्हणून ते वडापाव वगैरे हे गोष्टी नाही ठेवत. आम्ही हे त्यांना लास्ट टाइम विचारलेलं तेव्हा आम्हाला समजलेलं. काय म्हणतात काका, बरं आहेत ना? डोळ्याचं ऑपरेशन झालं. बरं आहेत ना? आज गर्दी कमी का? गर्दी कमी आज पब्लिक सॅटरडेला आम्ही आता येताना पण पाहिलं पूर्ण खाली. आमच्यासाठी सरप्राईज. आईचं सो मस्त. आम्ही काय काय मागवलंय. आपल्या इथे असं वाटतच नाही की इथे थंडी असेल. तिथे किती गरमी आहे. म्हणून लिटरली मला असं वाटलं की एसी लावूया आणि झोपूया. एवढं गरम. पुढे बसायचं तुला? इथेच बघायचं. कुत्रा अजून काय काय येईल हेच बेस्ट. लोक आणि त्यांना पण एवढं तिथे चालत यायला लागेल. त्यापेक्षा हे बेटर. सो आम्ही मागवली एक कॉर्न भजी, एक बटाटा भजी, एक पोहा, मॅगी, कॉफी, चहा. चलो ऑल सेट. मी आलो जरा खाली व्ह्यू बघू. कॉर्न भजी कंपल्सरी. इथे आलोत आणि कॉर्न भजी नाही खाल्ली असं होऊच नाही शकत. तुम्ही जर कधी आलात तर ॲक्च्युली त्यांच्या सगळ्या भजी खा. सगळ्या भजी छान आहेत. कांदा भजी, कॉर्न भजी, चीज भजी ती पण एक मस्त बनवतात. लिटरली चीजचं क्यूब असतं, छान बनवतात. पोहा मॅन्डेटरी चरणी एकट्यासाठी बनवले. कांदे पोहे लवर कालच खाल्ले ना पोहे. कालच. सो खूप दिवसांपासून सनीला इथे यायचं होतं. फायनली आम्ही आलो. मनसोक्त खाल्लेलं आहे. काय खायचं आहे ते प्रोसेस. दुसरी आहे, तिला मी 3 ऑप्शन्स देतो. एक तर आपण मूवीला जायचं बॉर्डर 2. सेकंड ऑप्शन मर्दानी बघूया ना आपण. बॉर्डर रिलीज झालाय किंवा मर्दानी. आपण कुठे आहोत माहिती आहे आता? लोणावळा. आपल्याला जायचं कुठे? पोहोचूया. हा ते तर आहे. 9 पर्यंत आपण टच. 9 नंतर आपण फ्री होतो नॉर्मली ॲक्च्युली. सो एक मूवीचं ऑप्शन. दुसरं आहे मस्त घरी जाऊन आपलं सिरीज बघायचं आहे. सिरीज आहे ब्रिजिटन. हां, ब्रिजिटन आम्ही एक ऑलरेडी सिरीज कंप्लीट केली. तस्किरी. तस्किरी म्हणजे हिमेश रेशम या बोलत होती मी. इम्रान हाशमीची अमेझिंग स्टोरी लाईन आवडली मला. रियालिटी ॲक्च्युली क्लायमॅक्स इज अमेझिंग. एक्सपेक्ट नाही केलं बट रियालिटी असू शकते ना, असू शकते. बट ठीक आहे, ते फिक्शनल स्टोरीज असेच असतात. लास्ट इज एका छान अजून एक प्लेझेंट असं डिनर स्पॉट इन लोणावळा. तुला काय वाटतं मी काय सिलेक्ट करेल? मला वाटतं तुझं पोट भरलंय. जाऊन बोल घरी जाऊ आता आराम करू. आई काय कुठे नाही येणार? दुसऱ्या हॉटेलमध्ये नाही येणार आई. तुझं असं म्हणणं आहे? तुझं खूप दोघं तुम्ही मला चांगले ओळखतात रे. माझं पण असंच म्हणणं की घरी जाऊया, मस्त सिरीज बघूया. पॉपकॉर्न नाही आहेत आपल्याकडे. मूवी पण बघायची. मूवी मधलं पॉपकॉर्न इकडे घेऊन येईल. आज सॅटर्डे आहे ना, मग ते मूवीला पण खूप गर्दी असेल. आपण फर्स्ट सेकंड नाही बघितलं ॲक्च्युली. पण ते कनेक्टेड आहे का हे बघा. आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये की ते कनेक्टेड आहेत का एकमेकांना. जर नसेल तर मग 3 बघून येऊ आम्ही. नाही तर मग आपल्याला फर्स्ट 2 पहिले नेटफ्लिक्सवर बघावं लागेल. अँड जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. सनसेट कधीच झालेला आहे बट क्वालिटी इंडेक्स खूप खराब आहे. खूप म्हणजे खूप एअर क्वालिटी इंडेक्स. ओके
हे बघा आमचे हॉगी बघा. ड्रायव्हर सीटवर आहे आता. बायकोला मी ठेवलंय म्हणजे चालवायला ठेवलंय. फुल कॉन्फिडन्स आहे एवढ्या काळोखात ती नेईल. पहिले नाही बोलला. पहिले बोलतो नको नको मी चालवतो. मी त्याला येताना बोलली सनी मी चालवते कारण मला माहिती आहे रात्री मला देणार नाही. तर म्हणतो नाही नाही मी देईल तू आता आराम कर आता मी नेतो येताना तू चालव. आणि म्हणून मी येताना त्याला बोलली की मी चालवते. नको नको तू नको चालव मी चालवतो. मी मग काय कशाला बोललास. असं नाही घेत चल तुझ्यावर आहे विश्वास. चल. तू बसली आहे तू काय फर्स्ट टाइम बसत आहे. लॉंग फर्स्ट आहे माझी. चल थांब रे नाही सुद्धा फक्त मला घरी सोडले फक्त घरी सोडलंय. फर्स्ट राईड जॅकेट घ्यायला पाहिजे. वंश पण फर्स्ट टाइम बसतोय ना. विचारलं त्यांनी कुठली गाडी आहे. जिथं पैसा बचता है वो वाला गाडी आहे. Jacket स्वीटी घालायला ताई, पाहिजे ही होतं. बघ ही घेते का काय ही कॉमेडी बघ ही. मी आमच्या बिल्डिंग मधलीच बिहेव प्रॉपर्ली तुझे 3 ऑप्शन्स दिलेले त्यातनं काहीच सिलेक्ट नाही केलं. स्वीटी ताईला फोन केलं अंशू होता आणि मग आम्ही निघालो मॉलला आलो. या छान आहे ना. कोणासाठी घ्यायचं. ज्ञानूसाठी बघते ती. मला हा फ्रॉक आवडला. चल नाही सू मी चालली. हे cute आहे. 9 to 12 आहे पण 1 to 2 होईल ना तिला ज्ञानूला. छोटा वाटतं ना. हा होईल ना 2 years. काय मॅचिंग. तू घेतला तसंच घे ना मग. बाबांना दाखवलं तू घेतलंय तो हे बघ. ह्याच्यातलंच कुठे आहे का बघ. ते नको ते ठेवून येते ते नाही घ्यायचं. नाही घेऊ नाही अगं इथे लाव. एवढी होईल ते हे ना सगळं मिनीने मिकीच आहे. ज्ञानूचं फेवरेट आहे कॅरेक्टर. हो काय घेतले ना तू कोणती पण साईज उचलून म्हणते ठेवते. चल झालं. ज्ञानूला तो दाखव कोणती साईज आहे. तू कुठून आणली. हे 2 to 4 आहे. हे नायसू इकडे नायसा हे तू घरी घालणार. ती पण तसंच करणार. तुम्ही एकत्र येणार नाहीये हे घालायला. सॉरी. चल चल साईजच आहे. ज्ञानूची साईज आहे. तुला सेम पाहिजे. बंद करायला घेतली. आयसू चल मँगो मध्ये जायचंय बाबा. या रचना क्लोज झालं की फटाफट. आपला फोटो नाही काढला आपण दोघांचा. काढूया ना मिरर मध्ये.
first you just have to roll that brush all over your clothes. Then the dust will get removed. It's not for toilet. He was laughing. No, that's a different brush. फर्स्ट फ्लोर. बंडाला आठचं पाहिजे होतं मला. अवेलेबल होगा क्या मतलब नेक्स्ट वीक होईल पण ती ऑफरमध्ये असेल का? टॅक्समध्ये काय बघितलं ₹290 आणि ₹490. मला फोन करायचा ना. अगं ती बंद व्हायला आले ना मग फोन काय करत आम्हीच तयारी करतो. आम्हीच एंडला गेलो. अगं आम्ही असं डायरेक्ट दोन दिवस आहे. H&Mला गेलो. मग तिकडनं लाईफस्टाईलमध्ये गेलो. लाईफस्टाईलला फ्लॅट ₹490 आणि मॅक्सला ₹290. नाही लास्ट डेज लाईफस्टाईलला काहीच डिस्काउंट नाही. मी विचारलं आई तिथे लिहिलेलं वरच्या सेक्शनमध्ये गर्ल्स होत्या. त्याला, मी विचारलं त्याला म्हणजे त्याचं टाइम काय खाणार तिथे ऐकलं का त्याने? कुठल्या मूवीचं? कशी वाटली? सो आजचा दिवस खूप खूप चांगला होता. सनीने तर ऑफकोर्स ते प्लॅन केलेलं, मग आम्ही तिथे जाऊन आलो आणि मग ऑन द वे जेव्हा आम्ही रिटर्न आलो कारण तेच त्यांनी 3-4 ऑप्शन्स दिलेले, मग त्यातनं ते सगळं काही कट करून मी त्याला बोलली की चल विचार स्वीटीताई येते का मॉलला. मग आम्ही तिला घेऊन गेलो. वंशू होता आणि काही नाही जाईपर्यंत ॲज युजल सगळं बंद झालं. तरी H&Mमधनं मी नायसासाठी काही क्लोथ्स घेतले. तिने पण कुठे पॅन्थलून्समधून घेतले आणि कुठे घेतलं होतं? बुक स्टोअरमधनं मी पण एक बुक आणली. आता हळूहळू पहिले जेव्हा मी कॉलेज टाइम्समध्ये तेव्हा मी खूप रीड करायची पण आता ते सोशल मीडिया आणि फोन्स आणि ह्याच्यामुळे ना ते सगळं कुठेतरी स्टॉप झालं आहे. म्हणून आता ती थोडंसं हॅबिट चेंज करायची. मला रेदर नायसामध्ये पण ती आणायची आहे हॅबिट. आता लेट सी कसं काय होतं आहे ते. ट्राय तर मी नक्कीच करेल. कदाचित ती मला बघून कदाचित रीड करायला सुरुवात करेल. होतं ना जेव्हा आपल्या घरातलं असं वातावरण असेल तर नक्कीच मुलं पण तसे वागतात. सो चला मग आता हा ब्लॉग ॲक्च्युली सनी मस्त राऊंड्स घेतो आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.